नमस्कार, मी जयश्री चांडक. आपण बघत आहात उमेन्स 24 चॅनल. अमरावतीत हजारो आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत विभागीय आयुक्त कार्यालयावर जन आक्रोश भाकर मोर्चा काढला. गळ्यात भाकर, कांदे आणि मिरच्यांच्या माळा घालून आदिवासी समाजाने आपला तीव्र निषेध व्यक्त केला. राजकीय, आर्थिक आणि नोकरीतील घुसखोरी करणाऱ्या जातींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमच्या आरक्षणात कुणालाही घुसू देणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला, विद्यार्थी आणि कर्मचारी सहभागी झाले होते, ज्यांनी एकजुटीने आपली मागणी लावून आदिवासी समाजाच्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले असून येत्या काळात यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संत गाडगेबाबांच्या समाधी स्थळावरून विभागीय आयुक्त कार्यालयात मोर्चा काढला. आमच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. गेल्या काही दशकापासून आदिवासीमध्ये घुसखोरी झाली. शासन त्याचा शासन निर्णय काढत नाही. शासन निर्णय लागू करत नाही. परंतु आता एखाद्या मोठ्या बलट्य समाजाने जर आंदोलन केले, मोर्चे केले, उपोषण केले तर शासन निजामशाहीचं गॅजेट लागू करते आणि निजामशाहीचं गॅजेट लागू केल्यानंतर त्या जातीमध्ये, त्या पातीमध्ये, त्या धर्मामध्ये वाद लावून देते. म्हणजे इथल्या सरकारला, इथल्या काही न्याय व्यवस्थेला आदिवासींना न्याय द्यायचा नाही, उलट त्यांच्यामध्ये घुसखोरी कशी झाली पाहिजे याचा पूर्ण षडयंत्र लावण्याचं काम इथल्या सरकारने सुरू केलेलं आहे. त्याच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे. अरे आम्हाला 60% आरक्षण आहे. त्या 60%मध्ये आजपर्यंत 5% आमची घुसखोरी झाली. त्या लोकांनी 5% भाकर आमची ऑलरेडी खाल्लेली आहे आणि आता 2% खाण्याच्या फिकरमध्ये आहे. त्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे. परंतु आमची आता येणारी पिढी शिक्षित झालेली आहे, जागृत झालेली आहे. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. हा आमचा शिस्तबद्ध पद्धतीनं शासनाला दाखवण्यासाठी भाकर मोर्चा काढला. परंतु येणाऱ्या काळामध्ये आदिवासींचा हा उलगुलान मोर्चा असेल आणि मोर्चा तो असा तसा नसेल. तो मोर्चा भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शावर असेल. तो मोर्चा वीर बाबूरावजी शर्माके यांच्या आदर्शावर असेल. तो मोर्चा रेंगा कोरको यांच्या आदर्शावर असेल. तो मोर्चा तंट्या मामांच्या आदर्शावर असेल आणि विरंगना राणी दुर्गावतीच्या आदर्शावर असेल. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आदिवासी मोर्चा काढेल तर मोठ्या प्रमाणात उलगुलान मोर्चा काढेल आणि तो मोर्चा तुम्ही सरकार संभवू शकणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण देशामध्ये मोर्चा चालू आहे साहेब. तुमचं चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो की आदिवासी समाज हा जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आमचा बिरसा मुंडा, टंट्या मामा, रेंगा कोरको, राघोजी भागरे, राणी दुर्गावतीनं 24 वर्षामध्ये अंग्रेजी हुकुमातला घालून टाकणार आणि पूर्ण देशामध्ये राज केलेले आहे. आणि हे आता आदिवासी कभी बनता नहीं, आदिवासी पैदा होना पड़ता है. क्योंकि मेरे माँ ने मेरा माँ को गर्व है कि मुझे आदिवासी समाज में मैं जन्म लिया है. जल जंगल जमीन बचा के रखा तो हमारे आजा दादा, हमारे पूर्वजों ने रखा है. आज देशामध्ये काय चालू आहे, आदिवासी आरक्षण खतम करण्यासाठी देशामध्ये खूप मोठा प्रकरण चालू आहे. पण आदिवासी जल जंगल जमीन वाचून ठेवलेला आहे. आदिवासी म्हणता है उनका संस्कृति, उसका रीति रिवाज, उनका बोली भाषा, उनका कल्चर पहले पता होना चाहिए. ये पता लगेगा कि आपको संस्कृति आता है, आपको संस्कृति बोली भाषा नहीं है. आज सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करते हैं मेरे साथियों. क्योंकि आज आम्हाला माहिती आहे की आमच्या देशामध्ये आमच्या सोबत अन्याय अत्याचार होत आहे. आमच्या मोर्चा म्हटलं तर तत्काळ एसपी, पोलीस सगळे येतात. पण आमच्या आदिवासी समाजावर अन्याय होऊ नये आम्ही संविधानाचं रक्षा केलेले आहे. जयपाल मुंडाने आम्हाला संविधानमध्ये आरक्षण दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये संविधान दिलेलं आहे. त्यासाठी संविधानाचं रक्षा आम्ही करतो. जय जवान, जय आदिवासी. अधिक माहितीसाठी बघत राहा उमेन्स 24 चॅनल.